नमस्कार. आता प्रियंका जोगळेकर ही तर तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल, पण आज जे काय मी सांगणार आहे तिच्याबद्दल की तिला हे मी परत का आत्ता ह्या आपला जो आध्यात्मिक हा जो सेगमेंट आहे त्याच्यात आपण आध्यात्मिक ह्याच्यात तिला मी का बोलवले परत, तर तिच्यातली जी आध्यात्मिक पॉवर आहे ती मागच्या वेळेला तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच किंवा जे नवीन आले असतील, ज्यांनी नवीन जॉईन केला असेल, कारण हा अगदी पहिला व्हिडिओ होता तिचा की जो मला आध्यात्मिक लेवलवरचा मी तिचा टाकला होता. तर तिच्यात जी आध्यात्मिक पॉवर आहे की तिला मी सांगितलं होतं की तू तुझ्या सासऱ्यांच्या मागे बसून जप करायचा. तर त्यावेळेला तिला जी काय अनुभूती आली होती की तिला प्रकाश दिसलेला होता, तिला तिच्या सासऱ्यांचे जे गुरु आहेत त्यांचे गुरूंचं दर्शन झालं होतं. तर ही एक प्रचंड वेगळी अनुभूती होती. आता मी हिच्या जन्मापासून ओळखते. हिच्यातला चांगलं काय वाईट काय हे मला रोज बघून कळतच आहे. पण एक दिवस असा आला की मला तिच्यातली आध्यात्मिक पॉवर कळली होती की हिच्यात जी काय आध्यात्मिक पॉवर आहे ती कशी. बरं, ती मला केव्हा कळली की एक दिवस रोहिणी आली माझ्याकडे. ती मला म्हणली ती इतका त्रास देते आहे, ती अभ्यासच करत नाही आहे. ती आर्किटेक्चरला आहे, त्या कॉलेजला जात होती आणि तिला अभ्यासच करत नाही आणि तिचे मिस्टर जे आहेत राम ते तिचा अभ्यास घेत होते. तर ते खूपच ती त्रास देते. तर हे आमचं फोनवरचं बोलणं होतं. तर मी तिला म्हणलं तिच्याशी आपण बोलू. मी तिच्याशी बोलते आणि बघते की ती का एवढी चिडते आहे. तर ज्या वेळेला ती चिडते त्या वेळेला मी ती चिडते हे कधीच बघत नाही. मी तिची आणि परमेश्वराच्या मिलनाची अस्वस्थता असते ती की जे तिलाही कळत नसतं. आणि तिच्याबरोबर तिच्या आईलाही ते जाणवत नसतं. काही वेळेला ती आई काय करते, आई म्हणते मी तिला घट्ट मिठीत घेते मग ती शांत होते. कारण परमेश्वर हा आपल्याला जर जवळच्या रूपात भेटायचा असेल तर तो आईच्या रूपात भेटतो. त्याच्यामुळे तेवढी एक मिठी परमेश्वराला भावत असेल मग ती शांत व्हायची. हे असं करता करता ज्या वेळेला म्हणजे मी तिला जवळजवळ 10-12 वर्ष ऑब्झर्व करते की हिच्यातली आध्यात्मिक पॉवर कशी आहे, ही तिला कशी मिळणार आहे आणि ती तिला कशी झेपणार आहे. तर ही जी आध्यात्मिक पॉवर आहे ती प्रत्येक वेळेला तिला वेगवेगळ्या रूपात आम्ही देतो आहे. आम्ही म्हणजे मावतर बाबा आणि स्वामी, ही वेगवेगळ्या रूपात आम्ही तिला देतो आहे. तर ती देताना तिच्या नशिबाने तिचं जे सासर आहे तेही खूप आध्यात्मिक पॉवरचं आहे. मग आता तिला ती पॉवर डायरेक्ट कशी मिळणार म्हणून सासऱ्यांना आम्ही घेतलं मध्ये की तिच्या सासऱ्यांच्या थ्रू तिला तिची आध्यात्मिक पॉवर मिळणार. कारण तिचं जे वय आहे ते ती लहान आहे अजून. ती स्वतः तिच्या आईवडिलांप्रमाणेच ती ब्रुनो म्हणून जे एक संत आहेत त्यांची ती फॉलोअर आहे. तिथेही तिला खूप असे अनुभूती येत होत्या, खूप वेगवेगळं प्रकार येत होते, प्रकारे तिला ते कळत होतं. पण काय आहे तिला ते एक्सप्रेस करता येणार नाही. हे जेव्हा मला कळलं की तिला एक्सप्रेस नाही करता येणार, तिला शब्द कमी आहेत तिच्याकडे. आपण शब्दातनं आपल्या सगळ्या भावना व्यक्त करतो, ती फक्त फिलिंग्समधनं, ती फक्त तिच्या चेहऱ्यावरनं, तिच्या हातावरनं तिच्या भावना व्यक्त करते. आता परमेश्वर जेव्हा तुम्हाला मिळायचा असतो तेव्हा तो असं बघत नाही की हा कोण आहे, हा कसा आहे. तो ज्याच्याकडे असतो त्याला तो कसा मिळवून द्यायचा असतो हे काम आमच्यासारख्या लोकांचं असतं. तर आता तिला ज्या दिवशी, आता तिचं हे भाग्य कसं की मी तिची मावशीच आहे, मी कधीही केव्हाही तिला भेटू शकते, ती केव्हाही माझ्याकडे येऊ शकते. तर ह्याच्यात तिने मला कधीही तिला काय पाहिजे हा कधीच प्रश्न विचारला नाही.
किंवा त्या तिचा जो नवरा आहे ओंकार, हे दोघंही जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा त्यांनी आज तागायत, हे बोलणंही मला जड जात आहे, त्यांनी दोघांनीही मला आज तागायत विचारलं नाही की आम्हाला बोलता का येत नाही. त्यांनी दोघांनी कधीही मला हा प्रश्न विचारला नाही की आम्हाला हे असं लाईफ का मिळालं. पण माझ्या दृष्टीने तिचं हे लाईफ, त्या दोघांचंही लाईफ हे त्यांना स्वामींनी दिलेला आशीर्वाद आहे. तिच्या दृष्टीने बघायला गेलं तर तिला एक जन्म तर तिचा खूप चांगल्या घराण्यात झाला होता. तिला सासरही इतकं चांगलं मिळालं की तिथं तिची आध्यात्मिक लेवल वाढत गेली. आता हे जे तिच्यासाठी जे काय कर्म मला दिसत असतं, दर थोडे थोडे दिवसांनी मी तिच्यातली प्रगती पाहत असते. मला तिच्या म्हणजे जसं म्हणतात की आत्म्याशी कनेक्ट होणं, तर तिचा आत्मा आणि माझा आत्मा हा खूप वर्षांचा एकत्र असलेला आत्मा आहे. त्याच्यामुळे ती घरात जरी तिला त्रास होत असेल तर मी रोहिणीला फोन करते आणि विचारते की छोटी कशी आहे. आम्ही तिला छोटी म्हणतो, तर छोटी कशी आहे. नेमकं तेव्हा तिला काहीतरी झालेलं असतं, तिला त्रास होत असतो किंवा तिने माझी आठवण काढलेली असते. आता हे सगळं सांगायचं कारण काय की एकदा ती अशीच खूप त्रासली होती, खूप घरात म्हणजे चिडली असेल. मग मी रोहिणीकडे गेले. ती रोहिणी म्हणली तू ये तिच्याशी गप्पा मार, तिला बरं वाटेल. आम्ही गप्पा मारता मारता स्वामींनी मला त्या दोघांसाठी, प्रियंकासाठी आणि ओंकारसाठी, मला एक जपाचा यज्ञ सांगितला. आता ही माझी स्वामींनी सांगायची ही पहिली वेळ होती की एवढा मोठा जपाचा यज्ञ स्वामींनी करायला सांगितला. आता तो कसा सांगितला तर 11 वेळा स्वामींचं नाव 11 दिवस घ्यायचं. स्वामी म्हणजे त्यांचा जो जप आहे त्यांच्या गुरूंचा, श्रीनाथ जयनाथ जय जयनाथ, हा जप 11 वेळेला 11 दिवस, 21 वेळेला 21 दिवस, 51 वेळेला 51 दिवस आणि 108 वेळेला 108 दिवस. आता हा त्या दोघंही जण, सांगायचा माझा मुद्दा काय की दोघंही जण ते सातत्याने हे करत आहेत. आणि त्या ह्याच्यात मी तिला सांगितलं होतं की तू तुझ्या सासूबाईंना नमस्कार करायचा. आता कर्म असतं, कधी कधी सासूबाई नसतात, तर कधी कधी तिची आई घेते, पण आईला नाही नमस्कार करायचा किंवा ओंकारनी त्याच्या सासूबाईंना नाही नमस्कार करायचा, हिनी तिच्या सासूबाईंना नमस्कार करायचा. कारण परत तेच की आध्यात्मिक पॉवर जी आहे ती तिला तिच्या सासूकडनं पण मिळते, पण ती मिळताना त्यांना तिने त्यांचं ऋण फेडलं पाहिजे. आता आध्यात्मिक पॉवर तिला सासूकडनं कशी मिळते तर आत्ता बोलता बोलताच स्वामींनी मला सांगितलं की तिच्या सासूनी तिला नवरा दिलाय, म्हणजे जो ओंकार दिलाय तो तिच्या सासूमुळे तिला मिळाला आहे. तर तिचं जे अध्यात्म आहे ते कुणाच्याही कर्मात राहिलं नाही पाहिजे. नेहमी अध्यात्म जे असतं, कर्मात नाही, ऋणात राहिलं नाही पाहिजे. अध्यात्म जे आपलं असतं ते आपलं आपल्याबरोबरच यायला पाहिजे. ते कधीही असं व्हायला नाही पाहिजे कुठल्याही कृतीने की आपलं अध्यात्म अर्धच आलं आपल्याबरोबर आणि ते मग त्याच्यासाठी परत पुढच्या जन्मात काहीतरी हालापेष्टा भोगा आणि मग ते मिळवा. ते जर पूर्णपणे आपल्याबरोबर पाहिजे तर आपण कोणाच्याही ऋणात राहिलं नाही पाहिजे. हिचं अध्यात्म जे मिळतं आहे ते तिला तिच्या सासूच्या कृपेने मिळतं आहे, म्हणून तिने रोज सासूबाईंना नमस्कार केला पाहिजे. आता ह्याचं जे कारण होतं हे मी तिला सांगितलं नव्हतं, हे तिला आत्ता कळेल. हे मी तिला कधी त्यांच्या म्हणजे तिच्या सासूबाईंना पण सांगितलं नव्हतं किंवा माझ्या मैत्रिणीला रोहिणीला पण हे माहीत नव्हतं.
तर हे जे आहे की मला ह्या मुलीला कुणाच्याही ऋणात ठेवायची नाही आहे, कारण पुढचा जन्म जो तिचा आहे, हो पुढचा जन्म आहे, या जन्मात मुक्ती नाही, हे मी ठामपणे सांगू शकेन की तिचा जो पुढचा जन्म आहे, ह्या पुढच्या जन्मात ती एका ठराविक आध्यात्मिक लेवलला जाऊन जो आत्ताचा आतला संताप आहे तो तिच्या कलेतनं येईल, तिच्या लेखणीतनं येईल, कारण ती अत्यंत सुंदर कलाकार आहे. ती अतिशय छान रांगोळ्या काढते, ती कुठलंही काही मेकअप करते, ती काहीही सुंदर करू शकते. पण तिचा जो आत्ताचा जो शुक्र आहे, की जो कलेचा आपला वारसा आहे, तो जो आहे त्याला का कुणाचं काय कशामुळे तो थांबला आहे ते सगळं स्वामी या जन्मात तिचं काढून देत आहेत. आणि मला तिचा जो म्हणजे ही एकमेव व्यक्ती अशी आहे की आध्यात्मिक पॉवर तिच्यातली ही मी माझ्या टक्करची समजते. आणि तिला ती मिळण्यासाठी मी तिला एकदम काही देऊ शकत नाही, कारण ती लहान आहे, ती उद्या प्रेग्नंट राहील, तिला बाळ होईल, त्याच्यानंतर ती तिच्या आयुष्यात त्या बाळाला वाढवण्यासाठी तिला डायव्हर्जन होईल, त्या बाळाकडे लक्ष देण्यासाठी होईल, मग तिचा अध्यात्म हे कमी पडता कामा नये. म्हणून तिला प्रत्येक वेळेला दर थोड्या थोड्या दिवसांनी मला तिला आध्यात्मिक बूस्टिंग द्यावं लागतं. आणि आत्ता जे मी तिला बोलवलेलं आहे, तुम्हीच आता सगळेजण पहा की तिची आध्यात्मिक पॉवर वाढली आहे का नाही हे तुम्हाही लोकांना कळेल, कारण पहिला एपिसोडमधली ती आणि आत्ताच्या एपिसोडमधले तिचे अनुभव हे तुम्हालाच लक्षात येतील. हे जे मी आत्ता खूप जरा जास्ती बोलली असेल, पण हे मी ठरवून काही बोलले नव्हते. हे मला स्वामींनी जे सांगितलं तिच्याबद्दल बोलायला अगदी मनापासून सांगते की हे फक्त आणि फक्त स्वामींचे शब्द आहेत तिच्या बाबतीत, की तिला तिच्या जन्माचं कारण, तिच्या जन्माचं रहस्य आणि तिच्या अध्यात्माची उन्नती ही तिला मिळावी, हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते. आणि तिला आता बोलायला सांगते. ती साईन लँग्वेजमध्ये बोलेल. तिची आई ती जे काय बोलते हे ते सांगेल. तर आणि हे खूप हळूहळू असेल, तर सगळ्यांनी ते नीट समजून घ्या. नमस्कार, मी रोहिणी जोगळेकर. आत्ता मावशींनी जिच्याबद्दल माहिती सांगितली त्या प्रियांका जोगळेकरची आई. तिचं सासरचं आडनाव सोहनी आहे, पण मावशी असल्यामुळे तिच्याही तोंडी प्रियांका जोगळेकर असंच येतं. मावशींनी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे तिला मावशींनी जप दिला. त्या मला म्हणल्या की मला हिच्यात दडलेलं अध्यात्म काढायचं आहे. आणि ती खूप अशी चिडचिड करायची, का ते कळायचं नाही. आतून तिला खूप असं काहीतरी होत असायचं. पण लहानपणापासून एक तिचं आहे की तिने माझ्याकडे आयुष्यात कधी काहीही मागितलं नाही. ती अतिशय एक शांत आणि तृप्त असा आत्मा आहे की जिने माझ्याकडे एक गोळी सुद्धा मागितली नाही कधी, किंवा फ्रॉक नाही मागितला, काही कपडे नाही मागितले. की मी जे आणीन ते तिने आनंदाने घातलं. इतकी ती अशी शांत चित्ताची. तिच्याकडे काय असतं, काय पैसे तिच्याकडेही तिला काही माहिती नसतं. ती आता नोकरी करते तरी. तर मावशींनी असं सांगितलं की मला तिच्यातलं अध्यात्म बाहेर काढायचं आहे. आणि मग या स्टेजवरती मावशींनी सांगितलं की तिने 11 वेळा जप करायचा आहे, श्रीनाथ जयनाथ जय जयनाथ. आणि तो 11 दिवस करायचा आहे. 21 वेळा असेल तर 21 दिवस करायचा आहे. 41 तो 41 दिवस करायचा आहे. तर त्याप्रमाणे तिने तो सुरू केला. आणि हिचं आणि हिच्या नवऱ्याचं कौतुक असं ओंकार सोहनीचं की त्या मुलांनी एक दिवसही तो जप चुकवला नाही. भले कधी कधी आपण बाहेर जातो, घरी यायला उशीर होतो, पण त्यांनी कधीही एक दिवस तो चुकवला नाही. अशा प्रकारे तिचं 11, 21 आणि 41 हे टप्पे संपलेले आहेत. आणि आता ती 51 चा जप 51 वेळा रोज असं 51 दिवस करायचा या ग्रुपमध्ये पोचलेली आहे.
जाते आहे. तर आता तिचा मी एक्सपिरियन्स सांगते की पहिला महिना जो होता त्या महिन्यात तिला काहीच विशेष असं जाणवलं नाही. आता ते मी शब्दात भाषांतर करते. पहिला महिना जो होता तिचा, त्याच्यात तिला काहीच असं विशेष जाणवलं नाही की इथे काही तिने सांगावं. दुसऱ्या महिन्यात तिला जाणवलं की तिचं मन शांत होतंय, तिचं मन हलकं होतंय असं तिला अनुभव आला. तिसऱ्या महिन्यात तिला असं दिसायला लागलं की जेव्हा ती त्यांच्या देवाऱ्यासमोर जप करत असते तेव्हा तिला त्या पूर्ण देवाऱ्यात प्रकाश दिसायला लागला. पूर्ण देवारा प्रकाशाने भरून जायचा तिचा. आणि मग नंतर आत्ता जो चौथा महिना चालू झाला जपाचा, तर ते काय करतात की माळेला अशी खूण करतात. 11 झाली, मग 21 आणि 51 आत्ता खूण आहे. तर जेव्हा आता हा चौथा महिन्याचं हे सुरू झालं जप, तेव्हा तिचे डोळे आपोआप बंद व्हायला लागले. जे ती पहिले 3 महिने डोळे उघडे ठेवून जप करत होती त्याच्याऐवजी तिचे डोळे बंद व्हायला लागले. आणि मग तिला दिसायला लागलं की तिच्या इथे प्रकाश येतोय, या स्थानात प्रकाश येतो आणि तो पूर्ण प्रकाश तिचा देह उजळून टाकतोय. आणि तिला स्वतःचे 3 देह दिसतात. पहिला जेव्हा तिच्या आत प्रकाश पडतो तेव्हा एक देह असतो, नंतर अजून बाहेरचा देह दिसतो आणि अजून बाहेरचा देह दिसतो आणि तिचे 3ही देह असे प्रकाशमान होतात असं तिला दिसतं. आता इतके डोळे मिटते आणि ती इतकी गुंग होते की जेव्हा तिथे त्यांनी ती एक अशी खूण करून ठेवली 51 तिथे जेव्हा
बोट येतं तेव्हाच तिला कळतं की आता 51 जप झालं आणि आपण थांबायचं. आणि तिचं शरीर तेव्हा इतकं हलकं होतं, ती म्हटली की मला काही कळतच नाही की मी कुठे बसली आहे, कुठच्या जमिनीवर बसली आहे. माझं शरीर खूप असं हलकं होतं, मला समजतच नाही, मी घाबरते थोडीशी की मी कुठे आहे म्हणून. आणि आता गेले 4 दिवस तिला असं दिसायला लागलंय की ती ज्यांचा जप करते ते माधवनाथ महाराज तिला समोर दिसतात. त्यांच्या खाली पाणी असतं, अशा लाटा दिसतात तिला पाण्यावरच्या, आणि त्याच्यावरती माधवनाथ दिसतात. आणि त्यांच्या डोक्यावरती असते एक फेटा असतो, आणि त्यांच्या कानात जी काय कुंडलं असतात, आणि मध्येच ते रूप जातं आणि स्वामी समर्थ दिसतात. आणि ती आता तिने खूण केली, जसं की स्वामींचा एक असा खांदा उंच असतो आणि एका तसा असतो, तर तोच माधवनाथांचा खांदा असा वर झालाय असं वाटतं. कानात ते कुंडलं जाऊन भिगबाळी दिसते, स्वामींचे मोठे कान दिसतात, आणि स्वामींची टोपी पण वेगळी असते, ती पण तिला व्हिज्युअलाइज होते. आणि मग त्याच्यात ती खूप रमून जाते. तर तिला असं सध्या गेले 4 दिवस हे रूप दिसतंय. तर तिने मला कधीच काही सांगितलं नव्हतं, फक्त एकदाच म्हणली होती मला प्रकाश दिसतो म्हणून. जेव्हा पहिल्या महिन्यात तिला काहीच जाणवत नव्हतं, दुसऱ्या महिन्यात तिला थोडंसं हलकं वाटायला लागलं, पण तिसऱ्या महिन्यात तिला वाटायला लागलं की हा जप करून माझी वाचा सुधारेल का, माझी वाणी सुधारेल का, मला चांगलं बोलता येईल का, असं तिला वाटलं. ती म्हणायची नको, मला काही गरज नाही, मी आहे ते चांगलं, म्हणजे मला हे नको. मग नंतर तिला वाटायला लागलं की ऑफिसमध्ये आपल्याला काही प्रमोशन मिळेल किंवा चांगली एखादी जागा मिळेल की जिथे चांगल्या प्रकारे आपल्याला काम करता येईल, घराची ऐश्वर्य अजून वाढलं पाहिजे आणि आपण खूप ऐशोआरामात अजून जगू शकतो, असं मागावं का. तर ती म्हणाली नको, मला हे पण नको आहे. आणि नंतर ती म्हणाली की बाळाबद्दल वाटलं तिला की बाळ मागावं का किंवा असावं का. तर ती म्हणली मला हे पण नको, मला देव भेटला पाहिजे, असं तिच्या मनात होता. तर आत्ता जेव्हा मावशीचा फोन आला 2-3 दिवसापूर्वी की मी प्रियांकाचं हे घेणार आहे, व्हिडिओ शूटिंग करायचं आहे आपल्याला, तेव्हा आत्ता ती मला कालपासून म्हणायला लागली की हे मावशीला कुठेतरी समजलंय की माझी प्रगती होतीये म्हणून किंवा काहीतरी, म्हणून तिने मला बोलवलंय. मावशीला समजलंय की मी आता सांगितलं पाहिजे किंवा मी कोणालाही बोलली नाहीये, तर त्याकरता मावशीने तुला फोन केला आणि आज आपला व्हिडिओ इथे होणार आहे. तर असं सगळा तिचा एक्सपिरियन्स आत्तापर्यंतच्या याचा जपाचा मी शेअर केला तुमच्याजवळ. आणि अशीच महाअवतार बाबाजींची कृपा तिच्यावर, आमच्या पूर्ण कुटुंबावर, आणि स्वामींची आणि माधवनाथांची कृपा आमच्या कुटुंबावर राहू देत, तिच्यावर राहू देत, अशीच सदिच्छा व्यक्त करते. मावशींचं गायडन्स हाच मोलाचा आहे, नाही तर आम्हाला आमच्या पोटी एवढी चांगली मुलगी जन्माला आली ही आम्हालाही कल्पना नव्हती की तिच्यात एवढी आध्यात्मिक पॉवर आहे. आणि त्यांचं नेहमी होतं की मला तिच्यातली पॉवर बाहेर काढायची. तर मावशींना पण खूप खूप धन्यवाद आणि मनापासून नमस्कार करते मावशींना पण, जरी माझी मैत्रीण असली तरी. आता ह्याच्यात मी थोडं ॲड करते. ज्या वेळेला ती म्हणली की मावशीला कळलं असेल की माझी आध्यात्मिक प्रगती काय होते, तर जेव्हा मी कुणालाही काहीही अध्यात्मातलं सांगत असते तेव्हा जपात मला स्वामी त्यांच्याबद्दल सगळं दाखवत असतात. आता बरं रोज दाखवतील का, तर रोज अजिबात दाखवत नाही. पण जेव्हा आता एखादा माणूस मी त्याला सांगते अगदी कमी 11 वेळेला हे लिही, 11 तो लिहित नसेल तेव्हा तो समोर आला की मला कळतं की हा माणूस रेग्युलर काही करत नाही आहे. तसंच प्रियंकाचं जे आहे, ती मला भेटो न भेटो, मी तिला कृष्णाच्या देवळात जायला सांगितलं होतं, ती उशिरा उठून जात नव्हती, ते पण मला कृष्णाने सांगितलं होतं, तेही मी तिला सांगितलं होतं. आता हिच्यातली जी पॉवर आहे, कारण स्वामींनी त्या दोघांना तो नामस्मरणाचा यज्ञ दिला आहे, हे मला पहिल्यांदी मला स्वामींनी दाखवलं आहे. तर ही माझीही जबाबदारी असते
की तिची ग्रोथ ह्याच्यात काय होतीये, तिला काय काय मिळतंय. तर ज्या वेळेला मला वाटलं की प्रियंकाला काहीतरी मिळतंय, तर त्याच्यामुळेच स्वामींनी तिला इथं बोलवलं, त्याच्यामुळेच ती इथं येऊन बोलू शकली. आणि तिने जे सांगितलं की तिला प्रकाश दिसतो, तिला 3 प्रकारे माधवनाथ महाराज दिसत आहेत, स्वामी दिसत आहेत. आता ही तिची प्रगती आहे, ही तिचा हा जो पॉईंट आहे हा सर्वोच्च पॉईंट नाही आहे, ही त्या आध्यात्मिक पाथवरची तिची प्रगती आहे. आता ह्याच्या पुढे काय द्यायचं हे स्वामी मला सांगतील. आणि तिला जो प्रकाश दिसतोय, तिला जो तिचा ओरा दिसतो, तिचा ओरा दिसतो, जसा आपल्याला स्वामींच्या भोवती प्रकाश दिसतो तसा तिला तिच्या भोवतीचा प्रकाश आहे. आणि ही अजिबात साधी गोष्ट नाही आहे. हे भल्या भल्यांना या एजला दिसत नाही. ह्याच्यासाठी मागच्या जन्मीची पुण्याई मी म्हणणार नाही, मागच्या जन्मीचं अध्यात्मच लागतं. आणि हे जे आहे अध्यात्म, की त्याच्यामुळे ह्याच्यात तिचं मागणंच काय आहे की मला देवा तूच पाहिजे, तू काही देऊ नकोस. तर मला स्वामी आत्ता काय सांगतायत की तिने काय सांगितले, तिने मला मागितलंय तर मीच तिच्या पोटी येईन. तेव्हा तो दिवस आणि तो क्षण जो आहे तो स्वामी ठरवतील. आणि स्वामींनी तिने काही न मागता, मटेरियलिस्टिक काही मागितलं नाही, अत्यंत पुण्यात्मा. कारण जगात वाईट कधी वाचतं तर एक तो पैसा आणि दुसरा शब्द. तर मी समजते की हा पुण्यात्मा, हिच्याकडे शब्दच नाही आहेत की जे दुसऱ्यांना दुखावतील. त्याच्यामुळे ही कुणाच्याही कर्मात नाही, हिने कुणाच्याही कर्मात राहू नये ही माझी इच्छा आहे. आणि अशीच ही उत्तरोत्तर हिची प्रगती सांगण्यासाठी मी हिला कायम घेऊन येणार आहे. की कारण कुठलाही मनुष्य, कुठलाही आत्मा हा स्वामींना कनेक्ट असतो. फक्त स्वामींची इच्छा पाहिजे की त्यांना ह्या आत्म्याशी कनेक्ट व्हायचं आहे. तर हे मिळण्यासाठी असा लाखात एखादा आत्मा असतो की जो स्वामींशी इतका कनेक्ट असतो. आता इथं स्वामी म्हणजे त्यांचे गुरु, त्यांचे माधवनाथ महाराज, त्यांची जी गुरु परंपरा आहे ती, आणि तिचे पण आजोबा आणि त्यांच्या आजोबांचे गुरु, हे सगळे मिळून एक स्वामी आहेत असं मी मानते. स्वामी म्हणजे श्री स्वामी समर्थ असं मी धरत नाही. की हे जे आहेत हे तिच्या कर्मात आहेत आणि ही तिची पहिली पायरी आहे. ही तिने एक पाऊल टाकलेलं आहे की तिला हे सगळं कळतंय, तिला हे दिसतंय. आता हे सांगण्याचा माझा हेतू काय की हिच्यासारखे खूप लोक असे आहेत की त्यांनी मला सांगितलं आहे की आम्हाला पण प्रियंकासारखा आशीर्वाद पाहिजे. तर माझं आणि रोहिणीचं हे पुढचं कार्य असं असेल की आम्ही अशा लोकांशी आम्ही स्वामींचे संवाद घालून देणार आहोत आणि अशा लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या दोघींना जे शक्य होईल त्या पद्धतीने आध्यात्मिक मार्गावर घेऊन येणार आहोत की जेणेकरून ह्या जन्मातलं दुःख त्यांना पुढच्या कुठल्याही जन्मात न मिळो, ह्याच्यासाठी आमच्या दोघींचे हे प्रयत्न असतील. नमस्कार. आता प्रियंका तिच्या गुरूंचा जप जो आहे, जो ती रोज करते, तो तुम्हाला म्हणून दाखवेल. तिला सगळ्यांनी मनापासून आशीर्वाद द्या. आता हा ओंकार सोहनी म्हणजे आमचा जावई, ह्या दोघांनाही मी जपाचा यज्ञ जसा सांगितला आहे, दोघंही अतिशय मनापासून करतात आणि ते कधीही चुकवत नाहीत. हे जे सातत्य आहे तेच त्यांना पुढच्या जन्माची
दोरी देऊन जातं, शिदोरी देऊन जातं. तर हे जे दोघं जण आत्ता हे जप करणारे, तर आता हा ओंकार त्याच्यातही आध्यात्मिक पॉवर कशी आहे. एक तर त्याचा जन्म हाच माधवनाथांच्या आशीर्वादाचा आहे. त्याच्यामुळे त्यांच्या घरातच माधवनाथ महाराजांचं अस्तित्व आहे. आणि त्याच्याही कर्मात इतकी आध्यात्मिक ताकदीची स्त्री यावी, ही माधवनाथांचीच कृपा आहे की त्या दोघांच्याकडनं काहीतरी सेवा त्यांना करून घ्यायची आहे. म्हणून ह्या दोघांचं एकत्र मिलन त्यांनी काहीतरी योजलं असेल. तर आत्ता हा जो जप करणार आहे तोही माधवनाथ महाराजांचा जप करणार आहे आणि तो त्यांच्या गुरूंना स्मरून तो जप करेल. तर तोही तुम्ही ऐका की ह्या दोघांच्यातही कसा जपानी सातत्याने कसा फरक पडतोय. म्हणजे जपात काय सामर्थ्य असतं हे प्रत्येकाला कळेल. जप हा नुसता लिहिणं किंवा मनातल्या मनात करणं याने नसतं, सातत्याने करणं. आणि कुणीही जप करावा. म्हणजे काही वेळेला जेव्हा स्वामी माझ्याशी बोलतात तेव्हा ते असंही सांगतात की जप आपल्याकडे असणारी पेट पण करत असतात. ते जेव्हा शांततेत असतात, ते जेव्हा एकाग्र बसतात, तुमच्याकडेही असतील तेव्हा तुम्ही बघा त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदललेले असतात. ज्या वेळेला तुमच्या घरात जप चालू असेल त्यावेळेला तुमच्याकडची ही बाळच म्हणेन मी की ही सगळी बाळं ती शांत बसलेली असतात. तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघा. नामस्मरणाला कुठलंही रूप चालतं हे ह्याच्यातनं मला सांगायचं आहे. कोणीही नामस्मरण करू शकतं, फक्त इच्छा पाहिजे आणि स्वामी आशीर्वाद पाहिजे. तर आता ओंकार तुम्हाला जप म्हणून दाखवेल आणि तो तुम्ही त्यालाही तसाच सगळ्यांनी आशीर्वाद द्या की या दोघाही जणांचं आयुष्यात कोट कल्याण होऊ दे. हा मी माझ्याकडनंही त्यांना आशीर्वाद देते आणि तुम्हीही लोकांनी त्यांना हा आशीर्वाद द्या. यांच्याकडनं जप म्हणून घ्यायचं कारण काय आहे तर जशी प्रियंका आहे या दोघांनाही बोलता येत नाही. बोलता येत नाही असं मी म्हणणार नाही, ऐकायला येत नसेल म्हणून बोलता येत नसेल. पण त्यांच्या मुखातनं जेव्हा श्रीनाथ जयनाथ जय जयनाथ हे येतं त्यावेळेला तुम्ही आम्ही पण इतकं चांगलं म्हणणार नाही, इतकं ते दोघं जण मनापासून आणि पवित्र भावनेने म्हणत असतात असं मला जाणवलेलं आहे. ते तुम्ही पण ह्याचा अनुभूती तुम्ही पण घ्या.